कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि नगरसेवकांचा आता तातडीने शोध घ्यावा अशी मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले होते आणि त्यापैकी 4 नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत। या 4 पैकी मधुर उमेश म्हात्रे आणि कीर्ती डोणे हे 2 नगरसेवक 16 जानेवारीपासून संपर्काबाहेर आहेत। कल्याण पूर्वचे ठाकरेंचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी याबाबत कल्याण पूर्वच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ही लेखी तक्रार दिलेली आहे। या तक्रारीमध्ये अपहरण, दबाव किंवा फसवणुकीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेलसह तांत्रिक तपास करून तातडीने शोध मोहीम राबवावी अशी मागणी ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक झाली होती त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळजवळ 11 नगरसेवक निवडून आले, पण त्यामध्ये 4 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत। तर कल्याण पूर्वला मधुर म्हात्रे तसेच कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक कल्याण पूर्व विधानसभेत असल्यामुळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे की आमच्या पक्षाचे जे नगरसेवक नॉट रिचेबल आहे त्यांची चौकशी करणे, त्यांच्या सुरक्षिततेविषयी काळजी करणे आणि जे काय नॉट रिचेबल झालेलं आहे तर त्यांना जे काय सत्ताधाऱ्यांनी पळवलेलं आहे तर त्याबद्दल आम्हाला एक आणि जनतेला पण जे काय अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे की आमच्या चिन्हावर निवडून यायचं, जनतेशी पण प्रतारणा करणं हे कोणालाच आवडलेलं नाहीये। एडीएमसीतले तुमचे 4 नगरसेवक अजूनही अज्ञात स्थळी, आता यात काय नवीन राहिले हो पण तुम्ही 4 दिवस हा प्रश्न मिसिंगचा गुन्हा, बेपत्ता, लापत्ता त्यांच्यात आम्ही पोस्टर लावणार ना। यांना कोणी पाहिलंय का? त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंदेच्या कार्यालयात चिटकवू मिसिंग म्हणून, मिसिंग पर्सन। आणि मग मिसिंग पर्सन ब्युरो नावाचा जो एक क्राईमचा रेकॉर्ड आहे त्यात त्या चौघांची नावं येतील।